दुसरी जी गोष्ट आहे जी IT च्या दृष्टीने आता खूप महत्त्वाची झालेली आहे ती अशी आहे की देर आर मेनी फ्रंटियर्स ऑफ कम्प्युटिंग विच आर कमिंग. म्हणजे ॲनालॉग कम्प्युटिंग आहे ज्याचा आता युद्धशास्त्रामध्ये खूप वापर होतोय. पण डिजिटलचा काळ हळूहळू मागे जाणार आहे. MKCLच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्तानं विवेक सामंत यांचं भविष्यातल्या तंत्रज्ञानावरचं भाषण ऐकलं आणि खरंच असं वाटलं की काहीतरी नवीनच दालनं उघडली आहेत. हो, खूप प्रभावी होतं ते. त्यांनी ॲनालॉग कम्प्युटिंग, रिव्हर्सिबल फोटॉनिक्स, ऑप्टिकल कम्प्युटिंग, न्यूरोमॉर्फिक, बापरे कितीतरी वेगवेगळ्या दिशा दाखवल्या. नक्कीच. आणि त्या सगळ्या दिशा एकमेकांशी कुठेतरी जोडलेल्या आहेत हे पण महत्वाचं आहे. बरोबर. तर आपण विचार केला की त्यांच्या भाषणातल्या याच वाटावर थोडं काय म्हणतात त्याला सविस्तर बोलूया. उत्तम कल्पना आहे. आजची आपली पहिली वाट आहे ॲनालॉग कम्प्युटिंग आणि आपल्याकडे याच विषयावरचा MKCLच्या नेटवर्क पार्टनरसाठी तयार केलेला एक सखोल संशोधन अहवाल पण आहे. हो, तो आपल्याला या चर्चेत नक्कीच मदत करेल. खरं तर गंमत आहे नाही का? आपण डिजिटल युगात जगतोय, सगळं काही डिजिटल, आणि आपण चर्चा करतोय ॲनालॉगची. हो ना. का बरं हे जुनं वाटणारं तंत्रज्ञान पुन्हा एवढं महत्वाचं वाटायला लागलंय? चला याचा जरा तळ गाठूया. नक्कीच. हा एक रोचक विरोधाभास आहे खरा. म्हणजे बघा, डिजिटल क्रांतीनं जग बदललं आणि ॲनालॉग तंत्रज्ञान काहीसं मागे पडल्यासारखं झालं होतं. हो, अगदी पडद्याआड गेलं होतं. पण तंत्रज्ञानाचा प्रवास कधीच असा सरळ नसतो, नाही का? आता डिजिटलच्याच काही मर्यादा समोर येऊ लागल्या आहेत आणि त्यामुळे ॲनालॉगकडे पुन्हा लक्ष जातंय. अच्छा. त्याची कारणं काय आहेत आणि त्याचं भविष्यकालीन महत्त्व काय असू शकतं हे समजून घेणं खरंच महत्त्वाचं आहे. सुरुवात अगदी मुळापासून करूया, म्हणजे फरक स्पष्ट होईल. आपण रोज जे कम्प्युटर, फोन वापरतो ते डिजिटल आहेत. बरोबर. म्हणजे ते सगळी माहिती 0 आणि 1 या बायनरी आकड्यांमध्ये साठवतात आणि त्यावर प्रक्रिया करतात. ही माहिती अशी तुकड्यांमध्ये असते, म्हणजे डिस्क्रीट. हो. पण ॲनालॉग कम्प्युटर यापेक्षा वेगळे कसे? ते कशावर चालतात? अगदी बरोबर मुद्दा मांडला. डिजिटल म्हणजे सगळं कसं निश्चित पायऱ्यांमध्ये. हो किंवा नाही, चालू किंवा बंद, 0 किंवा 1. पण आपलं नैसर्गिक जग असं तुकड्यांमध्ये चालत नाही खरं तर. तापमान हळूहळू वाढतं, एकदम उडी मारत नाही. बरोबर. आवाज कमी जास्त होतो, गाडीचा वेग बदलतो. हे सगळं कसं सलग अखंडपणे म्हणजे कंटिन्युअस घडतं. अच्छा. ॲनालॉग कम्प्युटर याच नैसर्गिक तत्वावर चालतात. ते माहिती साठवण्यासाठी आणि प्रक्रिया करण्यासाठी सतत बदलणाऱ्या भौतिक राशी वापरतात. भौतिक राशी म्हणजे? उदाहरणार्थ विजेचं व्होल्टेज, दाब, प्रकाश किती तीव्र आहे, अगदी जुन्या काळातली यांत्रिक गतीसुद्धा. अच्छा. म्हणजे जसं जुन्या रेडिओचा आवाज आपण ते गोल बटन फिरवून कमी जास्त करायचो, तो असं एकदम स्टेप्समध्ये नाही बदलायचा. अगदी. किंवा ते थर्मोमीटरचं उदाहरण तुम्ही दिलं ते पण परफेक्ट आहे. हो, थर्मोमीटरमधला पारा तापमानानुसार तो सलग वर खाली होतो, अशा 1, 2, 3 उड्या मारत नाही. बरोबर. ही सतत बदलणारी मूल्य म्हणजेच ॲनालॉग डेटा. आणि हाच फरक महत्वाचा ठरतो मग. खूप महत्वाचा. कारण नैसर्गिक जगातल्या प्रक्रिया ज्या मुळातच सतत बदलणाऱ्या आहेत त्यांना ॲनालॉग प्रणाली त्यांच्या मूळ स्वरूपात अधिक स्वाभाविकपणे हाताळू शकते. म्हणजे जशी प्रक्रिया आहे तशीच ती कम्प्युटरमध्ये मॉडेल करता येते? हो, तसं म्हणायला हरकत नाही. इथे माहितीचा अखंड प्रवाह असतो. डिजिटलसारख्या कृत्रिम पायऱ्या किंवा तुकडे नसतात. त्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी, विशेषतः भौतिक प्रणालींचं अनुकरण म्हणजे सिम्युलेशन करण्यासाठी ॲनालॉग पद्धत जास्त कार्यक्षम आणि नैसर्गिक ठरू शकते. की नाही? हो, हे पटतंय. पण मग प्रश्न येतो की डिजिटल इतकं यशस्वी झाल्यावर आणि सगळीकडे डिजिटल असताना ॲनालॉगची गरज परत का भासली? म्हणजे डिजिटल कुठेतरी अडकतंय का? अडकतंय असं म्हणण्यापेक्षा त्याच्या मर्यादा आता स्पष्ट दिसू लागल्या आहेत आणि याच मर्यादांमुळे ॲनालॉगसाठी पुन्हा एक संधी निर्माण झाली आहे असं म्हणूया. काय आहे त्या मर्यादा? यातलं पहिला आणि सर्वात मोठं आव्हान म्हणजे मूरचा नियम. आपण ऐकलं असेलच. हो, मूरचा नियम म्हणजे दर 2 वर्षांनी चिपवरचे ट्रान्झिस्टर्स दुप्पट होणार आणि कम्प्युटरची शक्ती वाढत जाणार. हाच ना? तोच. हा नियम अनेक दशक कम्प्युटिंगचा आधारस्तंभ होता. पण आता तो थकायला लागला आहे. थकायला लागलाय म्हणजे? म्हणजे असं की आपण ट्रान्झिस्टर इतके लहान केले आहेत, इतके लहान की ते आता अणूंच्या पातळीवर पोहोचले आहेत. बापरे. त्यांना अजून लहान करणं हे भौतिकशास्त्राच्या नियमांमुळे प्रचंड कठीण झालंय आणि खूप महागडं पण.
क्वांटम इफेक्ट सारख्या समस्या येतात. अच्छा. याचा अर्थ डिजिटल चिप्सची क्षमता वाढवण्याचा जो वेग होता ना, तो आता खूप मंदावला आहे. ही झाली पहिली मर्यादा. आणि दुसरी तुम्ही म्हणालात ती व्हॉन न्यूमन बॉटलनेक. हे नाव जरा अवघड वाटतंय. नाव अवघड असलं तरी समस्या अगदी सोपी आहे समजायला. आपल्या नेहमीच्या कम्प्युटरची जी रचना आहे ती जॉन व्हॉन न्यूमन यांनी दिली होती. हो. त्यात कसं असतं, डेटा साठवायला मेमरी वेगळी असते आणि त्यावर प्रक्रिया करायला प्रोसेसर म्हणजे सीपीयू वेगळा असतो. हां, हे माहितीये. मग प्रोसेसिंगसाठी डेटाला सतत मेमरीतून प्रोसेसरकडे जावं लागतं आणि प्रक्रिया झाल्यावर परत मेमरीकडे यावं लागतं. अच्छा, हा प्रवास. हा प्रवास म्हणजे जणू काही शहरातला ट्रॅफिक जॅम. यालाच व्हॉन न्यूमन बॉटलनेक म्हणतात. प्रोसेसर कितीही फास्ट असला तरी डेटा वेळेवर पोहोचला नाही तर तो थांबून राहतो. म्हणजे प्रोसेसर रिकामा बसतोय कारण डेटा अजून रस्त्यातच आहे. अगदी. आणि यात वेळ तर जातोच, पण खूप ऊर्जा पण वाया जाते डेटा इकडून तिकडे नेण्यात. आणि आता एआयच्या काळात तर ही समस्या अजूनच मोठी झाली असणार, कारण एआयला तर प्रचंड डेटा लागतो सतत. अगदी बरोबर पकडलंय. एआय मॉडेल्सना लाखो करोडो पॅरामीटर्सवर प्रशिक्षण द्यावं लागतं. हो. यासाठी मेमरी आणि प्रोसेसरमध्ये डेटाची प्रचंड वेगाने आणि सतत देवाणघेवाण करावी लागते. यामुळे हा व्हॉन न्यूमन बॉटलनेक आणखीनच त्रासदायक ठरतो. आणि या सगळ्यात ऊर्जेचा वापर पण वाढत असणार मग. तिसरा महत्वाचा मुद्दा तोच आहे, ऊर्जेचा अफाट वापर. हो, हल्ली ऐकतो आपण की डेटा सेंटर्स खूप वीज वापरतात. खूप म्हणजे प्रचंड. एआय आणि मशीन लर्निंगसाठी जी मोठी गणितं करावी लागतात, त्यामुळे डिजिटल कम्प्युटर्स खूप जास्त ऊर्जा खातात. किती साधारणपणे? जगातल्या एकूण वीज वापरात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा वाटा मोठा आहे आणि तो वेगाने वाढतोय. MKCLच्या त्या अहवालात पण याचा उल्लेख आहे. काही अंदाजानुसार 2030 पर्यंत जगातल्या एकूण विजेपैकी 8% ते अगदी 20% वीज फक्त या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी वापरली जाईल. काय सांगताय? 20%? ही तर खूप मोठी गोष्ट आहे. हो. आणि ही केवळ खर्चाची बाब नाही, तर पर्यावरणाच्या दृष्टीनेही ही खूप चिंतेची बाब आहे. तर या सगळ्या मर्यादा म्हणजे मूरचा नियम संपणं, व्हॉन न्यूमन बॉटलनेक आणि ऊर्जेचा हा प्रचंड वापर, यामुळे जास्त कार्यक्षम पर्यायांचा शोध घेणं गरजेचं झालं. आणि तिथेच ॲनालॉग कम्प्युटिंग पुन्हा चर्चेत आलं. ओके, म्हणजे डिजिटलच्या या मर्यादांमुळे ॲनालॉगला एक नवीन संधी मिळतीये. पण हे आजचं ॲनालॉग कम्प्युटिंग म्हणजे ते जुन्या सिनेमात दाखवायचे तसे मोठमोठे तारेचे जाळे असलेले यांत्रिक कम्प्युटर नाहीत, हे स्पष्ट करूया आपण. अजिबात नाही. ते दिवस गेले. आधुनिक ॲनालॉग कम्प्युटिंग हे सिलिकॉन चिप्सवर आधारित आहे. अगदी आपल्या डिजिटल चिप्ससारखंच. अच्छा, म्हणजे दिसतं तसंच. हो, पण त्याची आतली कार्यपद्धती वेगळी आहे. आणि त्याचे फायदे खूप महत्त्वाचे आहेत. यातला सर्वात मोठा बदल म्हणजे इन मेमरी कम्प्युटिंग, किंवा त्याला कम्प्युटेशनल मेमरी असंही म्हणतात. इन मेमरी कम्प्युटिंग. नावावरून वाटतंय की मेमरीच्या आतच कम्प्युटिंग, म्हणजे डेटाला प्रोसेसरकडे पाठवायची गरजच नाही. हे कसं शक्य आहे? अगदी बरोबर. हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. आपण मगाही व्हॉन न्यूमन बॉटलनेकबद्दल बोललो ना. हो, तो डेटाचा ट्रॅफिक जॅम. तो इथे पूर्णपणे टाळला जातो. डेटा जिथे साठवला आहे म्हणजे मेमरीमध्येच, त्याच मेमरी घटकांमध्ये त्यावर प्रक्रिया केली जाते. अरे वा. त्यामुळे काय होतं, डेटाला प्रोसेसरकडे आणि परत आणण्याचा वेळ वाचतो, वेग प्रचंड वाढतो आणि त्या प्रवासात वाया जाणारी ऊर्जा पण वाचते. हे तर जाम भारी आहे. हे थोडं आपल्या मेंदूसारखं वाटतंय, जिथे विचार आणि आठवणी एकत्रच असतात ना. अगदी तसंच. ही खरंच खूप जवळची उपमा आहे. आपल्या मेंदूत मेमरी आणि प्रोसेसिंग असं वेगळं वेगळं नसतं, ते सगळं एकत्र गुंफलेलं असतं. पण हे करतात कसं? म्हणजे मेमरीतच प्रोसेसिंग, यासाठी काही विशेष घटक लागतात का? हो, इथेच मेमरिस्टरसारखे नवीन इलेक्ट्रॉनिक घटक खूप महत्त्वाचे ठरतात. मेमरिस्टर, हे नाव नवीन आहे. मेमरिस्टरची गंमत अशी आहे की ते त्यांची आठवण ठेवू शकतात. म्हणजे तुम्ही वीज बंद केली तरी त्यांना आठवतं की त्यांच्यातून पूर्वी किती करंट गेला होता आणि त्यानुसार त्यांचा रेझिस्टन्स म्हणजे विद्युत विरोध बदललेला राहतो. अच्छा, म्हणजे ते लक्षात ठेवू शकतात. हो, आणि याच आठवणीच्या गुणधर्मामुळे मेमरी आणि प्रोसेसिंग एकाच ठिकाणी करणं शक्य होतं. MKCLच्या अहवालात मेमरिस्टर आणि अशाच फेस चेंज मेमरी PCM घटकांवर आधारित ॲनालॉग चिप्सच्या क्षमतेबद्दल विशेष उल्लेख आहे. खरं तर काय क्षमता दिसली त्यांच्या चाचण्यांमध्ये? त्यांच्या चाचण्यांनुसार विशिष्ट इमेज रेकग्निशन सारख्या कामांसाठी या ॲनालॉग चिप्सनी
पारंपरिक डिजिटल चिप्सच्या तुलनेत तब्बल 80 ते 90% कमी ऊर्जा वापरली. काय सांगताय, 80 ते 90% कमी ऊर्जा? हा तर प्रचंड मोठा फरक आहे. हो, आहेच. म्हणजे बॅटरीवर चालणाऱ्या उपकरणांसाठी जसं की मोबाईल किंवा मग मोठ्या डेटा सेंटरसाठी हे तर वरदानच ठरू शकतं. नक्कीच. आणि हा झाला एक फायदा. दुसरा मोठा फायदा म्हणजे ऊर्जेचा अत्यंत कमी वापर, जो आपण आत्ताच पाहिला. मेमरिस्टर तसेच प्रोटॉनिक प्रोग्रामेबल रेझिस्टर सारखे नवीन घटक जे आयनच्या हालचालीवर काम करतात, हे खूप कमी व्होल्टेजवर चालतात. त्यामुळे एकूण ऊर्जेची गरज खूप कमी होते. ठीक आहे. आणि तिसरा फायदा? तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे समांतर प्रक्रिया. समांतर प्रक्रिया म्हणजे पॅरलल प्रोसेसिंग. एकाच वेळी अनेक गोष्टी करणं. अगदी. ॲनालॉग प्रणाली नैसर्गिकरित्याच भौतिकशास्त्राच्या नियमांचा वापर करून एकाच वेळी अनेक गणना करू शकते. उदाहरणार्थ मॅट्रिक्स गुणाकार. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन, जे AI मध्ये खूप वापरतात. बरोबर. AI आणि मशीन लर्निंगमध्ये हे खूप वापरले जातात. हे काम ॲनालॉग सर्किटमध्ये खूप सहजपणे आणि समांतर पद्धतीने म्हणजे एकाच वेळी करता येतं. अच्छा. यामुळे AI मॉडेल्सचं प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग खूप वेगानं आणि खूप कमी ऊर्जेत होऊ शकतं. डिजिटल कम्प्युटर्सला हेच काम करायला अनेक क्लॉक सायकल लागतात आणि ऊर्जाही जास्त लागते. हे सगळं ऐकून ॲनालॉगचं भविष्य खरंच खूप आशादायक वाटतंय. पण मला एक प्रश्न पडलाय. जुन्या ॲनालॉगबद्दल एक मोठी टीका व्हायची, ती म्हणजे त्याच्या अचूकतेची, प्रिसिजनची. बरोबर आहे. डिजिटलमध्ये कसं 0 आणि 1 निश्चित असल्यामुळे अचूकता खूप जास्त असते. ॲनालॉगमध्ये बाहेरचा आवाज म्हणजे नॉईज किंवा घटकांच्या अचूकतेचा परिणाम व्हायचा ना. मग आधुनिक ॲनालॉग तंत्रज्ञान यावर कशी मात करतंय? हां, अगदी योग्य मुद्दा आहे. आणि हे ॲनालॉग समोरचं एक महत्त्वाचं आव्हान होतंच पूर्वी. पारंपरिक ॲनालॉग कम्प्युटर्स खरंच नॉईजला जास्त संवेदनशील होते आणि त्यांची अचूकता मर्यादित होती. मग आता काय बदललंय? प्रगती झाली आहे. एकतर हे चिप्स आता सिलिकॉनवर बनतात, अगदी डिजिटल सारखेच. त्यामुळे घटकांची गुणवत्ता आणि सुसंगतता खूप वाढली आहे. ओके. दुसरं म्हणजे मेमरिस्टर आणि PCM सारखे जे नवीन घटक आहेत ते जास्त स्थिर आहेत. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हायब्रिड दृष्टिकोन वापरला जातोय. हायब्रिड म्हणजे मिश्र? हो, म्हणजे जिथे खूप जास्त अचूकता लागते तिथे डिजिटल प्रोसेसिंग वापरायचं आणि जिथे प्रचंड गणना आणि कमी ऊर्जा जास्त महत्त्वाची आहे, जसं AI मधल्या बऱ्याच कामांमध्ये, तिथे ॲनालॉगचा वापर एक ॲक्सेलरेटर म्हणून करायचा. अच्छा, म्हणजे वेग वाढवण्यासाठी मदतनीस म्हणून. अगदी. त्यामुळे ॲनालॉगचा उद्देश आता डिजिटलला पूर्णपणे बदलणं नाहीये, तर त्याला पूरक बनून जिथे तो जास्त प्रभावी आहे तिथे मदत करणं आहे. म्हणजे बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स. जिथे ॲनालॉग चांगलं काम करतं तिथे ते वापरायचं आणि बाकी कामांसाठी डिजिटल आहेच आपल्याकडे. बरोबर. यामुळे भविष्यात कम्प्युटिंगची कामं कशी विभागली जातील यावर नक्कीच परिणाम होईल. आता विवेक सावंत यांनी उल्लेख केलेल्या इतर तंत्रज्ञानांकडे वळूया. त्यांनी न्यूरोमॉर्फिक आणि ऑप्टिकल कम्प्युटिंगबद्दल पण सांगितलं होतं. यांचा ॲनालॉगशी काय संबंध आहे? खूप जवळचा संबंध आहे. खरं तर ही सगळी तंत्रज्ञानं एकमेकांना कुठेतरी छेदतात आणि त्यांच्या मुळाशी ॲनालॉग तत्वज्ञानच आहे असं म्हणायला हरकत नाही. कसं काय? सुरुवात न्यूरोमॉर्फिक पासून करूया. न्यूरोमॉर्फिक कम्प्युटिंग नावाप्रमाणेच हे तंत्रज्ञान आपल्या मानवी मेंदूच्या रचनेची आणि कार्यपद्धतीची नक्कल करण्याचा प्रयत्न करतं. मेंदूची नक्कल म्हणजे ते न्यूरॉन्स आणि सिनॅप्सची? अगदी. आपल्या मेंदूत अब्जावधी न्यूरॉन्स आहेत आणि त्यांच्यात अब्जावधी जोडण्या आहेत, सिनॅप्स. हे सगळं जाळं अत्यंत कमी ऊर्जेत प्रचंड किचकट काम करतं. हो, हे खरंय. आणि महत्त्वाचं म्हणजे ते प्रामुख्याने ॲनालॉग सिग्नलवरच काम करतं. न्यूरॉनमधून जाणारा विद्युत सिग्नल किंवा सिनॅप्समधून होणारा रासायनिक संदेश हा सतत बदलणारा असतो. तो असा 0 किंवा 1 असा नसतो. अच्छा. त्यामुळे जर आपल्याला मेंदूसारखी कार्यक्षम आणि कमी ऊर्जा वापरणारे कम्प्युटर बनवायचे असतील तर ॲनालॉग प्रोसेसिंग हे त्याच्या केंद्रस्थानी येतं. म्हणजे ॲनालॉग शिवाय न्यूरोमॉर्फिक शक्य नाही? खूप कठीण आहे. मेमरिस्टर सारखे घटक तर कृत्रिम सिनॅप्स म्हणून खूप छान काम करू शकतात. कारण ते त्यांची स्ट्रेंथ किंवा वेट बदलू शकतात आणि ती आठवण ठेवू शकतात, अगदी आपल्या मेंदूतल्या सिनॅप्सप्रमाणे. अरे वा. म्हणजे ॲनालॉग हे न्यूरोमॉर्फिक कम्प्युटिंगचा आत्माच आहे म्हणायला पाहिजे. हो, बऱ्याच अंशी. आणि ऑप्टिकल कम्प्युटिंग, त्यात तर प्रकाश वापरतात ना, इलेक्ट्रॉनऐवजी? बरोबर. ऑप्टिकल कम्प्युटिंगमध्ये माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी इलेक्ट्रॉनऐवजी प्रकाशाचे कण
म्हणजे फोटॉन वापरले जातात. त्याचा काय फायदा? प्रकाशाचा वेग प्रचंड आहे आणि फोटॉन्स एकमेकांवर आदळत नाहीत सहसा. त्यामुळे सिग्नलमध्ये अडथळा कमी येतो, ऊर्जा कमी लागते. पण त्याचा अॅनालॉगशी काय संबंध? संबंध येतो प्रकाशाच्या तरंग स्वरूपाशी. वेव्ह प्रॉपर्टी, प्रकाशाची तीव्रता, त्याची तरंग लांबी, पोलरायझेशन, त्याची फेज, या सगळ्या गोष्टी कशा आहेत? सतत बदलणाऱ्या आहेत, म्हणजे अॅनालॉग राशी आहेत. हो, बरोबर. या राशींचा वापर करून अॅनालॉग पद्धतीची गणना प्रकाशाच्या वेगाने करता येते. उदाहरणार्थ, एक साधं लेन्स वापरून प्रकाशाच्या सहाय्याने फोरियर ट्रान्सफॉर्मसारखी गुंतागुंतीची गणिती प्रक्रिया एका क्षणात करता येते. काय सांगताय? हो, ही प्रक्रिया सिग्नल प्रोसेसिंगमध्ये खूप महत्वाची आहे. हे तंत्रज्ञान अजून विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे, पण यात प्रचंड वेग आणि कमी ऊर्जा वापराची क्षमता नक्कीच आहे. हे सगळं ऐकून आता स्पष्ट होतंय की अॅनालॉग, न्यूरोमॉर्फिक, ऑप्टिकल ही अशी वेगळी वाटणारी तंत्रज्ञानं नाहीत, तर ती कुठेतरी एकाच दिशेने जात आहेत. अगदी. सगळ्यांचा उद्देश एकच दिसतोय, डिजिटलच्या मर्यादा ओलांडायच्या आणि निसर्गाकडून किंवा भौतिकशास्त्राच्या मूलभूत तत्वांकडून शिकून अधिक कार्यक्षम कम्प्युटिंग साधायचं. अगदी बरोबर. या सगळ्यांमधला समान धागा हाच आहे. वॉन न्यूमन बॉटलनेक टाळणं, मग ते इन मेमरी कम्प्युटिंग वापरून असो किंवा ऑप्टिकल इंटरकनेक्ट्स वापरून. हो, प्रचंड समांतर प्रक्रिया करणं, कारण अॅनालॉग आणि ऑप्टिकल हे नैसर्गिकरित्या समांतर आहेत. आणि तिसरे म्हणजे ऊर्जेचा वापर नाटकीयरित्या कमी करणं. म्हणजे विवेक सावंत यांनी जी ती नावं घेतली ती केवळ भविष्यातल्या काही फॅन्सी संकल्पना नव्हत्या. नाही, अजिबात नाही. ती एका मोठ्या एकात्मिक बदलाकडे निर्देश करत होती, कम्प्युटिंगच्या एका नव्या युगाकडे, असं म्हणायला हरकत नाही. तर मग या सगळ्या चर्चेचा अर्थ काय काढायचा? अॅनालॉग कम्प्युटिंगची ही कहाणी खरंच मोठी रंजक आहे. प्राचीन उपकरणांपासून सुरुवात. हो, अगदी अँटिकिथेरा मेकॅनिझमपर्यंत मागे जाता येतं. बरोबर. मग डिजिटलच्या झगमगाटात ते विस्मृतीत गेलं आणि आता पुन्हा एकदा डिजिटलच्याच मर्यादांमुळे ते नव्याने समोर येतंय. अगदी. तर भविष्य हे कदाचित पूर्णपणे डिजिटल किंवा पूर्णपणे अॅनालॉग नसेल, तर एका मिश्र म्हणजे हायब्रिड स्वरूपाचं असेल असं म्हणायचंय. निश्चितपणे. मला तरी तसंच वाटतं. आपण भविष्यात असे कम्प्युटर बघू ज्यात डिजिटल आणि अॅनालॉग दोन्ही प्रकारचे प्रोसेसर असतील, एकत्र काम करतील. कसं काम करतील ते? रोजच्या कामांसाठी, म्हणजे समजा इंटरनेट वापरणं किंवा डॉक्युमेंट बनवणं, यासाठी आपला नेहमीचा डिजिटल भाग काम करेल. पण जेव्हा एखादं AI मॉडेल ट्रेन करायचं असेल किंवा खूप मोठी वैज्ञानिक सिम्युलेशन्स करायची असतील, किंवा एज कम्प्युटिंग म्हणजे सेन्सरवरच प्रक्रिया करणं. अगदी. एज कम्प्युटिंग म्हणजे जिथे डेटा तयार होतो, जसं की सेन्सरमध्ये किंवा कॅमेरामध्ये, तिथेच त्वरित प्रक्रिया करायची असेल, तेव्हा हा अॅनालॉग ॲक्सेलरेटर कामाला येईल. आणि यामुळे काय होईल? यामुळे आपली उपकरणं जास्त स्मार्ट बनतील, जास्त वेगवान होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप कमी बॅटरी वापरतील. पण आव्हानं अजून संपलेली नाहीयेत. बरोबर. तुम्ही अचूकतेबद्दल बोललात मगाशी. अजून काही आहेत का? हो, आव्हानं नक्कीच आहेत. अचूकता सुधारली असली तरी काही अत्यंत संवेदनशील कामांसाठी ती अजूनही डिजिटल इतकी नाहीये. दुसरं म्हणजे ह्या अॅनालॉग चिप्स डिझाईन करणं आणि त्यांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करणं, म्हणजे स्केलेबिलिटी, हे अजूनही डिजिटल इतकं सोपं आणि प्रमाणित नाही. आणि सॉफ्टवेअरचं काय? प्रोग्रॅमिंग कसं करणार? तो पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. यासाठी नवीन सॉफ्टवेअर टूल्स आणि प्रोग्रामिंग मॉडेल्स लागतील. या सगळ्यावर जगभरात खूप संशोधन सुरू आहे. अनेक कंपन्या आता या तंत्रज्ञानात मोठी गुंतवणूक करत आहेत. म्हणजे हे क्षेत्र आता खरंच बाळसं धरतंय. नक्कीच. त्यामुळे AI, IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स आणि हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंगमध्ये ज्यांना रस आहे त्यांच्यासाठी हे क्षेत्र खूप महत्त्वाचं आणि खरंच रोमांचक ठरणार आहे पुढच्या काळात. आणि जाता जाता एक विचार खरंच मनात घोळखोळे की डिजिटल तंत्रज्ञानाने आपल्याला अमर्याद वाटणाऱ्या क्षमता दिल्या खऱ्या, पण आता त्याच्या मर्यादाच आपल्याला पुन्हा एकदा निसर्गाकडे म्हणजे मानवी मेंदूच्या रचनेकडे किंवा भौतिकशास्त्राच्या मूलभूत नियमांकडे, जसं प्रकाशाचे गुणधर्म किंवा भौतिक राशींचं ते सातत्य, यांच्याकडे पाहायला शिकवत आहेत. हो ना? यांच्यातून प्रेरणा घेऊन आपण कम्प्युटिंगच्या पुढच्या समस्या सोडवायचा प्रयत्न करत आहोत. हा एक असा पूर्ण वर्तुळाकार प्रवास वाटतोय मला. अगदी खरंय. तंत्रज्ञानाचा विकास हा नेहमीच फक्त सरळ पुढे जाणारा नसतो. तो अनेकदा जुन्या विसरलेल्या कल्पनांना नव्या दृष्टिकोनातून पाहण्याचा आणि वापरण्याचा प्रयत्न असतो. अॅनालॉग कम्प्युटिंग हे त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे. आणि हा प्रवास इथेच थांबत नाहीये. नाही, अजिबात नाही. पुढील चर्चेत आपण विवेक सावंत यांनी उल्लेख केलेले रिव्हर्सिबल फोटॉनिक्स
रिव्हर्सिबल फोटॉनिक्स या अजून एका गूढ पण तितक्याच महत्त्वाच्या संकल्पनेबद्दल बोलूया. ती सुद्धा कम्प्युटिंगच्या भविष्यासाठी एक पूर्णपणे वेगळी आणि खूप रंजक दिशा दाखवते.